नमस्कार बालमित्रांनो, आज आपण बालरत्न बालकथेमध्ये जादूचा पेन ही कथा ऐकणार आहोत। मनू व गणू हे दोघेही मित्र, दोघे बरोबर शाळेला जायचे। गणू शाळेत हुशार होता व मनू शाळेत मट्ट होता। गणू हुशार असल्यामुळे सर्वजण त्याचे कौतुक करायचे व मनू मट्ट असल्यामुळे सर्वजण त्याला हिणवायचे। एक दिवस गणू एकटाच शाळेला निघाला होता। त्यावेळी शेजारच्या दामू काकाने गणूला विचारले, अरे मनू का आज तुझ्याबरोबर आला नाही? त्यावर गणूने सांगितले की मनू शाळेत मट्ट असल्यामुळे सारखे मुले त्याला तू मट्ट आहेस असे हिणवतात। या त्रासामुळे तो अलीकडे शाळेला सारख्या सुट्ट्या घेत आहे। हे कारण ऐकून दामू काका मनूच्या घरी गेले। मनूला विचारले, अरे तू का शाळेला जात नाहीस? यावर मनूनेही तसेच उत्तर दिले। हे उत्तर ऐकून दामू काकांनी आपल्या खिशाला अडकवलेला एक पेन मनूला भेट दिला व मनूला सांगितले, हा जादूचा पेन आहे। या पेनने जर तू परीक्षेमध्ये पेपर लिहिलास तर पेपरमध्ये तुला पैकीच्या पैकी मार्क पडतील। तुझा शाळेत पहिला नंबर येईल व तुला सर्वजण शाळेत पुन्हा हुशार आहेस असे म्हणतील। पण यासाठी तुला रोज शाळेला जावे लागेल, रोज तुला घरी अभ्यास करावे लागेल। असं केल्याने तुझ्या बुद्धीमध्येत फरक पडेल व तू हुशार होशील। आणि या जादूच्या पेनचा परीक्षेत वापर केल्याने तू परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकाने पास होशील। दामू काकांचे ऐकून मनू रोज शाळेला जाऊ लागला, रोज घरी अभ्यास करू लागला। त्याच्या बुद्धीमध्ये हळूहळू फरक पडू लागला। शाळेत सरांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची तो सर्वांच्या अगोदर उत्तरे देऊ लागला। यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित होऊन नेहमी मनूकडे बघू लागले। काही दिवसांनी शाळेच्या वार्षिक परीक्षा आल्या। वार्षिक परीक्षेमध्ये मनूला सर्वांच्या पेक्षा जास्त मार्क पडले व पहिल्या क्रमांकाने तो शाळेमध्ये पास झाला। गणू मागे पडला पण मनू पुढे गेला। शाळेत सर्वजण परत मनूचे कौतुक करू लागले, अरे तू हुशार आहेस असे सर्वजण त्याला म्हणू लागले। अशा प्रकारे मनूने आपल्या मठ्ठपणावर जादूच्या पेनने मात केली व शेवटी मनूने दामू काकांचे आभार मानले। तात्पर्य, जीवनात चांगला मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तींचे आयुष्यभर उपकार विसरू नका। यासारख्या अनेक बालरत्न बालकथा ऐकण्यासाठी आपले व्ही मराठी हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।